तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शिवसेनेला म्हणजे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नवनीत राणा यांचा पराभव करायचा आहे। शरतीबाई पहिले आली, शरद पवार तेव्हा तिचा बाप होता, आता तिनं बाप बदलून आता फडणवीस बाप केला, मोदी बाप केला आणि असे रोजच्या रोज घरं बदलवणाऱ्या बाईला कसं काय निवडून देणार? चालीसा म्हणा तुझ्या घरात, मग तू दुसऱ्याच्या घरात हनुमान चालीसा म्हणतं म्हणजे तुला संविधानाची काही अक्कल नाही आहे। संविधानात प्रत्येकाला काय आपण देवपूजा करायची याचे अधिकार दिले आहे। हनुमानजीची मूर्ती डोक्यावर घेतली, त्या बाल ब्रह्मचारी हनुमानजीला हिनं भ्रष्ट केलं, तो बाल ब्रह्मचारीचा गदा यावेळेस तिच्यावर बसणार आहे। बेलपत्र पिंडीवर चढवल्यानं लेकरू होते, हे काय अंधश्रद्धा? गाडगे महाराजचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात गाडगे महाराजांनी आजपासून 50-60 वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन केलं आणि आज ते बाई त्या गाडगे महाराजांच्या विचाराला तिरांजली देऊन आमच्या गाडगे महाराजचा तिनं अपमान केला। ज्या बौद्ध आणि मुसलमान या लोकांच्या भरोश्यावर ती बाई निवडून आली, आज ते एकही मत तिला देणार नाही, मग हे मतं कुठून आणणार आहे? हे न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। आपण आलेलो अमरावतीमध्ये जो सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूजने जो विशिष्ट असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार, त्या संदर्भात आज आपण अमरावतीमध्ये होतो आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता तयार आहेत सुधीर भाऊ सूर्यवंशी, जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत। दादा, सर्वप्रथम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नुकतीच आता महाविकास आघाडीचे उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि नामांकन अर्ज पण आज सुद्धा भरला गेला, काय सांगू शकता त्या विषयावर? आज नामांकन अर्ज भरला महाविकास आघाडीच्या उमेदवार श्री बळवंत वानखळे यांचा। विषय असा आहे आता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसेनेला म्हणजे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नवनीत राणा यांचा पराभव करायचा आहे आणि म्हणूनच बळवंत वानखळेला निवडून आणायचं। महाविकास आघाडीत बळवंत वानखळे असल्यामुळे त्यांचा विजय 100% नक्की आहे आणि नवनीत राणांनी पूर्ण 5 वर्षात विकासाचं कुठलंच काम केलं नाही। विकास हा तिच्या कुठं इतिहास नाही आहे। आज नवनीत राणांनी फक्त काम केलं ते जातीत भांडणं लावायचं। ज्या पक्षाच्या भरोश्यावर ती बाई पहिले आली, शरद पवार तेव्हा तिचा बाप होता, आता तिनं बाप बदलून आता फडणवीस बाप केला, मोदी बाप केला आणि असे रोजच्या रोज घरं बदलवणाऱ्या बाईला कसं काय निवडून देणार? आज या जिल्ह्याचे जे प्रश्न आहे, तुम्ही BDL कारखाना घ्या किंवा हरमन्स कंपनी आली होती ते घ्या किंवा तुम्ही डाबका रेल्वे घ्या मेळघाटची, त्याच सोबत तुम्ही फिनले मिल घ्या, की जे खासदारांनी करायचे कामं आहे। आपली शकुंतला रेल्वे आहे, हे खासदारांचे काम आहे, पण खासदार म्हणून त्यांनी एकही काम केलं नाही आणि त्यांनी कुठले कामं केले? हनुमान चालीसा म्हणा तुझ्या घरात, मग तू दुसऱ्याच्या घरात हनुमान चालीसा म्हणतं म्हणजे तुला संविधानाची काही अक्कल नाही आहे। संविधानात प्रत्येकाला काय आपण देवपूजा करायची याचे अधिकार दिले आहे आणि खासदाराचं एक काम नसते। खासदारांनी कामं विकासाची करायला पाहिजे, पण या खासदारानं फक्त या जिल्ह्यात जातीवाद भडकवायचं काम केलं आणि म्हणून त्याचा बदला ज्या हनुमानजीला आमच्या हिंदू धर्मात जी कुठली महिला असेल ती महिला हनुमानजीच्या मंदिरातही जात नाही, तर हनुमानजीला हात लावणं दूर, परंतु या बाईनं हनुमानजीची मूर्ती डोक्यावर घेतली, त्या बाल ब्रह्मचारी हनुमानजीला हिनं भ्रष्ट केलं, तो बाल ब्रह्मचारीचा गदा यावेळेस तिच्यावर बसणार आहे आणि ती 100% तिला आता हनुमानजीच पाळणार आहेत, लोकांना बुद्धी देणार आहेत की ज्या बाईंनी माझं ब्रह्मचर्य असून त्याला कलंक लावला। अरे या बाईला काय हिंदुत्वाची व्याख्या माहीत आहे? गणपतीची पूजा करता गणपतीला फेकून देते, हे काय यायचं आहे? ते आता तो कोण महाराज आणला होता, त्या महाराजच्या याच्यात तिनं ते कॅश करायचे प्रयत्न केला, पण लोक अळानी थोडी आहे। बेलपत्र पिंडीवर चढवल्यानं लेकरू होते,
हे काय अंधश्रद्धा? गाडगे महाराजचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात गाडगे महाराजांनी आजपासून 50-60 वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन केलं आणि आज ते बाई त्या गाडगे महाराजांच्या विचाराला तिरांजली देऊन आमच्या गाडगे महाराजचाही तिनं अपमान केला, ज्यांनी अंधश्रद्धा या जिल्ह्यातली पूर्ण संपवली होती. आणि म्हणून त्या बाईचा तिने जे काही कृत्य केलं ते कृत्य टोटली माणुसकीला धरून नव्हतं, माणुसकीच्या विरोधात होतं. म्हणून या जिल्ह्यातली जनता तिने विकास नावाचा काही केला नाही, विकासाच्या ऐवजी जातीवाद केला आणि जातीवादी भांडणं लावले. म्हणून तिचा बदला आम्ही आता घेणार आहे आणि त्या बदला म्हणजेच तिला या निवडणुकीत हरवणं. वेळ पडली तर त्या बाईचं डिपॉझिट, कारण मागच्या वेळेस ज्या बौद्ध आणि मुसलमान या लोकांच्या भरोश्यावर ती बाई निवडून आली, आज ते एकही मत तिला देणार नाहीत. मग हे मतं कुठून आणणार आहे? हे मतं कुठून आणणार आहे? हे निवडून कशी येणार आहे? आमच्या तर मतानुसार हिचं डिपॉझिट जप्त होईल. भाऊ, आता तुम्ही आताच सांगितलेलं का नवनीत राणाचं आम्हाला शिवसैनिकांना डिपॉझिट जप्त करायचं आहे. मग त्यांचं डिपॉझिट जप्त करायच्याबद्दल कशी तुमच्या शिवसैनिकांना जिल्ह्यात रणनीती आखलेली आहे? आम्ही जिल्ह्यात रणनीती जी आखली आहे, आमचा शिवसैनिक हा गावागावात आहे. आमचा शिवसैनिक हा न विकल्या जाणार आहे. आणि यावेळेस जो शिवसैनिक आता जो टिकला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे, तो असा फिल्टर होऊन आलेला आहे. तो एकनाथ शिंदेसोबतही गेला नाही, तो कोणासोबत गेला नाही, सत्तेसोबतही न जाणारा हा शिवसैनिक आहे. हा पैशानं तिच्या बापाच्यानं विकत घेतला जात नाही. आणि म्हणून हा शिवसैनिक गावागावात लोकांना समजावून सांगणार आहे आणि हिला का पाळायचं ते कारण आम्ही समजावून सांगणार आहे. त्यामुळे ही आमची जी रणनीती आहे त्या रणनीतीच्या हिच्यावर हिचं डिपॉझिट जप्त होईल. भाऊ, आता कालचीच एक बातमी होती, दिनेशजी बुब यांनी पण प्रहारमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पण ते सुद्धा आता प्रहारचे उमेदवार म्हणून झालेले आहे. अशा याच्यात काही शिवसैनिक दिनेश बुबकडे जाणार आहेत का? हे पहा, दिनेश बुब उभं राहिले अत्यंत चांगलं झालं. दिनेश बुब जे मतं खाणार आहे हे नवनीत राणाचे मतं खाणार आहे. कारण की कसं आहे, त्यांची जे युती आहे त्या युतीतच बच्चू भाऊ आहेत, त्या युतीतच बाकीचे लोक आहे. आणि मग राजकुमार पटेल झाले त्या युतीत आहेत. मागच्या वेळेस राजकुमार पटेल हिच्यासोबत होते म्हणून मेळघाटातनं मतं पडलीत. आता ही मतं डिवाईड होऊन राहिली आहे. जी मतं डिवाईड होणार आहे आणि जे मतं तिचे निगेटिव्ह मतात जे तिला जाणार नाही, ते मागच्या वेळेस पाहिलं तुम्ही 30,000 मतच कमी होते, 5 लाख मतं भेटलेले होते. हे 5 लाख मतं आणि आता हिचं जे मतं होते 5,30,000 काही, त्या 30 लाखमध्ये पूर्ण बौद्ध आणि मुस्लिमांचे 4-5 लाखाच्या वर मतं होते आणि मेळघाटचं काही मतं असतील. आता ते मतं पूर्णपणे तिच्या विरोधात गेल्यावर ती कुठल्या मताने निवडून येणार आहे? ते दिनेश बुबलाच जातील. त्याच्यामुळे दिनेश बुब हे उभे राहून हे तर आता आम्हा शिवसैनिकाचा उद्धवजीचा जो अपमान केला त्याच्यासाठीच ते उभे राहिले असं मला वाटतं. मला एक सांगा भाऊ, गेल्या अनेक दशकापासून हा जो गड होता लोकसभेसाठी, हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाते आणि अचानक त्याच गडावर काँग्रेसने दावा ठोकला. काय वाटू शकते? त्याचं कारण आहे की त्यांनी जे मताचं गणित असते ते वर मांडलं आणि त्यांचे 3 आमदार आहेत, आमच्याजवळ एकही आमदार नाही आणि त्या भरोशावर त्यांनी ते तिकीट आणली. आणि कसं असते, युतीत जर बसले, महाविकास आघाडीत बसले तर सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पूर्ण महाराष्ट्र पाहायचं आहे. ते एक या म्हणजे काय कोण बाई आहे या बाईसाठी या जिल्हा पाहणार आणि पूर्ण महाराष्ट्रातली युतीत उठेल असं ते करू शकत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी सर्व झाल्या. जो सह्याद्री माझा न्यूजने माझा जिल्हा माझा खासदार हा विशिष्ट असा प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता. अनेक राजकीय नेते व राजकीय पुढारी व राजकीय कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांच्या आपण लोकसभा संदर्भात प्रतिक्रिया घेत आहोत. तर आज आपल्यासोबत होते शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी. त्यांनी आज आपल्या चॅनलच्या बद्दल लोकसभेच्या विषयी समीकरण काय असते, मताईचं कसं डिवायडेशन करायचं, एक चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सुरज देशमुखसह रवी नवलकार, अमरावती.